खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला राऊतांसोबत अनिल परबही शिवतीर्थवर पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पहिलीच भेट। काँग्रेस सध्या तरी सोबत दिसत नाही, वेगळी चूल मांडल्यास भाजपलाच फायदा होईल, खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। मनपा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सरसावले, मुंबईसह शक्य तिथं ठाकरे बंधू युती करणार, मात्र काँग्रेस स्वबळावर लढण्यावर ठाम। सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट, भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता। 29 मनपांवर महायुतीचाच झेंडा फडकणार, तर बीएमसीत देखील महायुतीचाच महापौर बनणार, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। सन्मानानं जागा मिळाल्या तरच महायुतीत लढू, अन्यथा स्वबळावर लढणार, शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचं थेट वक्तव्य। मनपाचं बिगुल वाजताच दोन्ही राष्ट्रवादी सरसावल्या, पिंपरी चिंचवड मनपासाठी काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। आगामी मनपा निवडणुकीसाठी शिंदे भाकरी फिरवणार, नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। संभाजीनगर मनपासाठी खलबत, शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला युतीचा प्रस्ताव, पालकमंत्री संजय शिरसाटांनी युतीसाठी घेतला पुढाकार। जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईत ठाकरे परिवाराविरोधात बॅनरबाजी, मात्र बॅनर कुणी लावले याचा उल्लेख नाही। मनपा निवडणुकीसाठी उबाठानं कसली कंबर, आज वरळी डोम इथं आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला करणार संबोधन। महायुतीच्या जागा वाटपावर आज मंथन, भाजप 150 तर शिवसेना 100 जागांवर करणार दावा, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी कुटुंबियांना मोठा दिलासा, ईडीची तक्रार स्वीकारण्यास कोर्टाचा नकार। लवासा प्रकरणी आज अंतिम सुनावणीची शक्यता, शरद पवार अजित पवारांसह सुप्रिया सुळेंविरोधात प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं उभारल्याचा आरोप। म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी गेम चेंजर धोरण, मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींचा होणार पुनर्विकास, गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी। हरित नाशिक उपक्रमात वृक्षतोडीचं समर्थन, साधू महंतांचं आंदोलकांवरच टीकास्त्र। केएमटीचे 156 कर्मचारी झाले कायम सेवेत रुजू, आमदार राजेश क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश। कोराडी वीज निर्मिती केंद्रात ओझोन वायूची गळती, दुर्घटनेत 18 कामगारांचा श्वास गुदमरला। कोल्हापुरात निवृत्त प्राध्यापकाला 79 लाखांचा गंडा, डिजिटल अरेस्टची धमकी देत गंडवलं। 5 वर्ष चिमुकलीवर अत्याचार, भंडाऱ्यातलं लाखांदूर शहर खवळलं, लाखांदूर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। धुक्यामुळे मथुरेत भीषण अपघात, 7 धावत्या बसेस एकमेकांना धडकल्या, अपघातानंतर लागलेल्या आगीत 4 होरपळले, 25हून अधिक जखमी। राजधानी नवी दिल्लीला प्रदूषणाचा फटका, खबरदारीचा उपाय म्हणून 1ली ते 5वीच्या शाळा आता ऑनलाईन भरणार। माधुरी हत्तीन पुन्हा स्वगृही परतणार, नांदणी मठात पुन्हा होणार रवानगी। भारताची अमेरिका चीनमध्ये निर्यात वाढली, भारताची चीनला 32.83% निर्यात वाढली। भारतीय रुपयाचा 90.78चा विक्रमी नीचांक, रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेपही निष्प्रभ। आयपीएल 19 साठी आज अबुधाबीत लागणार बोली, आयपीएलच्या मिनी लिलावातून खेळाडू होणार मालामाल।